सातत्य भाग्याला देखील हरवून टाकते. तुम्हाला काही लोक भाग्यशाली आयुष्य जगताना दिसत असतील. त्यांना जे पाहिजे ते मिळत जातं, म्हणजे त्यांच्या आयुष्यात कधी अडथळा येत नाही. ही लोक फक्त 2% असतात. बाकीचे जेवढे माझ्या संपर्कात आले, मी जेवढ्यांचा प्रवास बघितला ना, त्यांनी सातत्य ठेवलं. त्या सातत्यामुळे काय होतं माहीत आहे काय? कोणी किती भाग्यशाली का असं ना, ते त्याच्यावरती आरामात मात करू शकतात व ते त्यांच्यापेक्षा जास्त भाग्यशाली आयुष्य जगतात. का? कारण ते सतत कृती करत असतात, ते सतत प्रयत्न करत असतात. अनेकदा ज्यांच्या आयुष्यात भाग्य जागृत असताना ते अनेकदा आळशी झालेले जाणून येतात. त्यांना तेवढी त्याची फिकीर नसते किंवा ते तिकडे दुर्लक्ष करतात. त्याच्यामुळे अनेकदा त्यांना वाटतं की त्यांनी जे सोडून दिलं आहे त्यांना भेटत जातं, याच्याबद्दल वाद नाही. पण ते जे गोष्टी सोडून देतात ना, हे सातत्य प्रयत्न करणारे आहेत ना, ते घेऊन जात असतात. त्याच्यामुळे जो जन्मजात भाग्यशाली आहेत, जे 2% लोक आहेत ना, त्याच्यापेक्षा जास्त बघा तुम्हाला प्रयत्न करणारे लोक दिसून येतील. भले ते कुठच्याही क्षेत्रात असू दे, ते नोकरी क्षेत्र असू दे, उद्योग व्यवसायाचे असू दे किंवा कुठल्याही, तुम्हाला नेहमी सातत्य करणारेच पुढे जाताना दिसून येतील आणि सातत्य करणाऱ्यांच्याच आयुष्यात चमत्कार घडताना दिसून येतील. अनेकदा लोक देवपूजा करतात, पण ते मनापासून करतात का नाही? पण काही लोक मनापासून सातत्य ठेवून ठेवतात, म्हणून 100% देव त्यांना आशीर्वाद देतो म्हणजे देतो. ब्रह्मांड त्यांच्यावरती प्रसन्न होतं म्हणजे होतं. त्याच्यामुळे त्यांच्याशी फक्त चमत्कार नाही, दुप्पट तिप्पट प्रमाणात चमत्कार घडतात. इतके ते चमत्कारिक आयुष्य जगत असतात, कसलीही कमी नसते. आज मी अनेकांच्या आयुष्यात चमत्कार घडून आणलं, पण त्यांच्याकडनं सातत्याने ते करून घेतलं. म्हणजे सुरुवातीच्या थोड्याच प्रयत्नामध्ये त्यांना रिझल्ट यायला लागतो. जास्त वाट बघायची पण गरज लागत नाही. जिथे भाग्यशाली व्यक्तीला थांबावं लागतं, इकडे यांना थांबावं पण लागत नाही. जर महिन्यामध्ये भाग्यशाली व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 1-2 भाग्य उजळणार असतील ना, तर प्रयत्न करण्याच्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा भाग्यशालीच असतो. म्हणजे विचार करा, प्रयत्न आणि सातत्य किती इम्पॉर्टंट आहे. इकडे तुम्हाला काय करायचं, एकदम सोपं आहे. रिलॅक्स व्हा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, ध्येय ठरवा आणि त्या दिशेने जा. 100% तुमचं काम होणार. हां, ध्येयाचा मार्ग सरळ नसतो, मध्ये अपयश येतील, त्याचा तुम्हाला सामना करावा लागेल, त्याच्यावरती मात करावी लागेल. अशा अपयशाच्या पायऱ्या चढत 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 तुम्ही यश गाठता. तुम्ही इतके यश गाठत जाता तुम्हाला कळणार पण नाही. शेवटी तुम्ही एवढे सक्षम बनता ना, एका झटक्यात किती मोठे अपयश का असू दे, तुम्ही त्याच्यापासून झेप मारून खूप मोठे उंच शिखर देखील गाठू शकता. इतकी क्षमता सातत्यामध्ये. आणि हा महत्त्वाचं म्हणजे जे सातत्य ठेवतात ना, ते एवढे प्रचंड शक्तिशाली झाले असतात ना, की त्यांना म्हणजे बोलूच शकत नाही. जेवढे भाग्यशाली किंवा जन्मजात जे भाग्यशाली असतात ना, ते तेवढे देखील शक्तिशाली नसतात की जेवढे प्रयत्न करून, कारण त्यांचं सातत्य असतं ना. जसं एखादी व्यक्ती व्यायामशाळेत जाते, 10-20 वर्षांनंतर तिचं काय होणार आहे, तसंच या व्यक्तीने देखील. म्हणून बघा, जे पण 30-40 वर्षाचे जे लोक असतात त्यांना आपण जास्तीत जास्त पैसे का देतो? त्यांच्या अनुभवाचे. नुसते कन्सल्टिंगचे आपण लाखो खर्च करत असतो. का? कारण त्यांचा अनुभव, आणि त्यांचा अनुभव ॲक्च्युअलमध्ये खरा ठरतो. माझ्या अनुभवात 100% तो खरा ठरलेला आहे. हां, 2% तिकडे अपवाद असतील, पण मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. तरी पण 2% देखील नथिंग आहे. इतरांच्या आयुष्यात जरी झाले असतील ना, का होतं? कारण त्यांनी 10-10, 20-20, 30-30 वर्ष सातत्य ठेवलं असतं एका क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे ते चमत्कार करू शकतात. ते कुठे धरसोड करत नाही. जसं मंत्र सिद्ध करायला 12 वर्ष तुम्हाला तपश्चर्या करावी लागते, काही नियम फॉलो करावे लागतात, तेव्हा कुठे जाऊन तो मंत्र सिद्ध होतो. नुसतं बोलून होत नाही. ही पूर्ण प्रक्रिया आहे, आणि ती जी पार करतो तो चमत्कारिक आयुष्य जगतो, आणि तो हकदार देखील असतो. आणि ॲक्च्युअलमध्ये या गोष्टी होत असतात. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला कळून येईल. कारण की ज्यांनी केलं त्यांना प्रॉपर अनुभव आले. इतरांच्या स्टोऱ्या तुम्ही किती दिवस ऐकणार? काहीतरी स्वतःचं आयुष्य जगलं पाहिजे ना. आज आत्तापासून पूर्ण तुमच्या ध्येयाच्या दिशेने जा. कसलाही विचार करू नका. 100% तुम्ही ते ध्येय आरामात साध्य कराल. कुठेही किंतु परंतु आणू नका. अनुभव येतील त्याच्यापासून शिका. जितकं शिकता येईल, तुम्हाला समजता येईल तेवढं समजून घ्या. जर तुम्हाला वाटलं की इकडे तज्ज्ञांची गरज वाटते, तेव्हा तुम्ही मला किंवा इतरांना संपर्क करू शकता आणि 100% तुम्ही यशाच्या दिशेने आरामात जाऊ शकता. विनाकारण वर्ष वाया घालवायची गरज नाही. मी कितीतरी लोकांना हार्डली 3 ते 6 महिन्यात, 1-1, 1.5 ते 2-2 वर्षामध्ये त्यांना त्यांचे ध्येय गाठून दिले. जिथे ते 10-20 वर्ष आयुष्याची अशीच वाया घालवली, तिकडे मी एका शिस्तीमध्ये त्यांना आणून दिलं, आणि त्याच्यामुळेच ते 100% रिझल्ट आलेले आहे. जर एकेका 2-2 महिन्यात किंवा 3-3 महिने एवढे मोठे चमत्कार घडतात, विचार करा एका वर्षात किती मोठमोठे चमत्कार घडत असतील ते. आता नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे ना, तर फेब्रुवारी. काही लोक अतिशय हुशार आहेत, त्यांनी ध्येय ठरवलं नाही मला सुरुवात करेन, त्यांनी ॲक्च्युअलमध्ये सुरुवात केली, आणि दुसऱ्या महिन्यात त्यांनी जवळपास त्यांचं आयुष्य बदलून टाकलं. काही लोक विचार करतात, काही लोक कृती करतात. तुम्हाला कृती करणाऱ्यांमध्ये जायचं आहे. एकतर तुम्ही यशस्वी व्हाल किंवा अयशस्वी व्हाल, त्याच्या पलीकडे काय नसतं.
आणि 1 वर्ष म्हणजे फेब्रुवारी 1 वर्ष जरी आपण सातेर ठेवलं म्हणजे विचार करा तुम्ही किती मोठं मिरेकल घडवू शकता. धन्यवाद. अश्विनी कुमार.